सुक्या बोंबलाचा मसाला आज बनवणार आहोत. कसं छान असं बनलेला आहे पाहू शकता. या पद्धतीचा आपण सुक्या बोंबलाचा मसाला ही रेसिपी आज बनवणार आहोत. तर चला आपण सुक्या बोंबलाचा मसाला ही रेसिपी तयार करायला चालू करूया. नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खास अशी चविष्ट आणि जिभेला एकदम टेस्ट येणारी अशी मी रेसिपी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे. सुक्या बोंबलाचा मसाला ही रेसिपी किंवा सुक्या बोंबलाची भाजी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमच्या अनमोल कमेंट माझ्या कमेंट बॉक्स द्यायला विसरू नका. आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बनवायला चालू करूया. सुक्या बोंबलाचा मसाला ही रेसिपी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे तुम्ही आता आपण पाहूया. मी एक 3 मोठे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर एक बाउल मी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 कांदे घेतलेले आहे, बारीक चिरून घेतलेले. ह्या पद्धतीचे चिरून घ्या. त्यानंतर हे बोंबील मी 7 ते 8 बोंबील सुके बोंबील घेतलेले आहे. पाहू शकता छान असे बोंबील आहेत आणि ह्याला मी सगळं साफ वगैरे करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे मसाले मी घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे लाल तिखट आहे. लाल तिखट मी 2 टेबलस्पून यूज करणार आहे. त्यानंतर हे मीठ आहे, मीठ मी चवीनुसार त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. 1 ते 1.5 चम्मच मी मीठ ॲड करणार आहे. त्यानंतर 1 चम्मच मी हळद त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. त्यानंतर जिरं जी आहे, जिरं मी 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. ही चविष्ट अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू करूया. चला आपण आता सुक्या बोंबलाचा मसाला तयार करायसाठी चालू करूया. आपण गॅस चालू केलेला आहे, लो फ्लेम ठेवलेली आहे गॅसची. आणि आपला कढई जी आहे ती गरम झालेली आहे. याच्यामध्ये आपण 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेऊया. आणि ही जी मसाला जी तुम्ही फ्राय करता लो फ्लेमवरतीच फ्राय करा. तर ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हा मी चिरलेला कांदा टाकणार आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे, पाहू शकता छान असं. तर ह्याला आपण सर्वप्रथम पाहू शकता किती छान एक बाउल मी कांदा मी त्याच्यामध्ये टाकत आहे. ही जी सुक्या बोंबलाचा मसाला बनवण्यासाठी थोडासा कांदा जास्त यूज करा. कांदा आणि टमॅटो जास्त यूज करा. गॅसची लो फ्लेम ठेवा, जास्त हाय फ्लेम ठेवू नका. तर हा जो कांदा आहे आपल्याला असं हलका ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगत आहे. कांदा भाजताना लवकर भाजण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये मीठ जे आहे आत्ताच टाकून घ्या, त्यावर लवकर कांदा भाजतो. ते तुम्ही ह्याच्यामध्ये मी 1.5 टेबलस्पून मीठ ॲड करणार आहे. 1.5 टेबलस्पून मीठ ॲड करणार आहे. त्याच्यामुळे लवकर कांदा भाजला जातो. तुम्ही कांदा भाजताना त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तुमच्या चवीपुरतं मीठ लागणार आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घ्या. कांदा कसा असा हलका ब्राऊन होईपर्यंत भाजा. हलकासा लालसर व्हायला लागला की आपण त्याच्यामध्ये नंतर दुसरं हे टाकणार आहे, टमॅटो ॲड करायचा आहे. ही रेसिपी सुक्या बोंबलाचा जो मसाला आहे एकदम पौष्टिक बी आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या जिभेला चव देणारी अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही जर बोर झाला असाल, व्हेजिटेबल्स वगैरे जास्त खाऊन जर बोर झाला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आनंद किचन रेसिपी चॅनल हा तुमच्यासाठी खास नवनवीन रेसिपी अजून घेऊन येणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला चांगला प्रतिसाद द्या.
तुमच्यासाठी मी खास हेल्थसाठी जी बेनिफिट देणाऱ्या अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर माझी रेसिपी जर छान वाटली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. घरचं बनवलेलं जेवण हे पौष्टिकच असतं. आपण चांगल्या वस्तू आपण त्याच्यामध्ये ॲड करत असतो आणि साफसफाई ठेवत असतो. सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित साफ करून घेत असतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करतो, हॉटेलमध्ये खाण्याऐवजी तुम्ही घरी बनवून खा. एकदम बेस्ट आहे, तुमच्या शरीरालाहीच पौष्टिक आहे. ह्या भाजीमध्ये मी 1 ग्लास पाणी यूज करणार आहे. पाहू शकता, छान असा कांदा भाजून द्या आधी. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. सुक्या बोंबलाचा जो मसाला आहे किंवा भाजी आहे, भाजी म्हणू शकतो आपण, सुक्या बोंबलाची भाजी, हा मसाला मी बनवत आहे. छान अशी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. कांदा आपला हलका ब्राऊन लालसर दिसत आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता टॅमॅटो ॲड करूया. टॅमॅटो तुम्ही जास्त यूज करा ह्या भाजीमध्ये. चांगलं हलवा. आणि ह्याच्यामध्ये आपण आता मसाले आपण यूज करणार आहोत. मसाल्यामध्ये आपण हे लाल तिखट आहे, की मी 2 टेबलस्पून यूज करत आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे करा, तिखट यूज करा. त्यानंतर हे 1 टेबलस्पून मी हळद यूज करत आहे. त्यानंतर ही जी 1 टेबलस्पून जिरं, पाहू शकता, हे जिरं मी त्याच्यामध्ये यूज करत आहे. ह्याला आपण सगळं मिक्स करून घेऊया छान असं. सगळं आता हे थोडा वेळ 5 मिनटं ह्याला फ्राय करून घेऊया आपण. चविष्ट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. खायला एकदम चव देणारे आहे. जर तुम्ही खायला तुम्हाला जर वाटलं छान असं तिखट आणि छान असं खाऊशी वाटलं तर हे बोंबलाचा मसाला नक्की करून पहा. हेल्दी अशी ही रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये 1 चम्मच अजून तेल यूज करतो मी थोडंसं. तुम्हाला जेवढं हवं आहे तेल त्या हिशोबाने तुम्ही ॲड करा. 4 ते 5 चम्मच तेल ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे बोंबील जे आहेत, बोंबील मी टाकत आहे ह्याच्यामध्ये. धुवून घेतलेले आहेत, धुवून घ्या, व्यवस्थित साफ करून घ्या बोंबील. बोंबील चांगले कट करून घ्या आणि त्याचा जो वरचा डोक्याचा भाग असतो तो व्यवस्थित काढून घ्या आणि चांगलं 3 ते 4 पाण्यानं चांगलं धुवून घ्या. बोंबील मी धुवून घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ही मी थोडीशी 1 बाउल यूज करणार आहे. छान अशी टेस्ट येते कोथिंबीरीमुळे, त्यासाठी मी थोडी जास्त कोथिंबीर यूज करत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढे हवे आहे
त्या पद्धतीने तुम्ही यूज करा. पाहू शकता किती अशी छान अशी आपलं मिक्सअप झालेलं आहे सर्व. तर ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे. पाहू शकता 1 ग्लास असं पाणी ॲड करणार आहे. तर ह्याला थोडी आपण आता थोडीशी फ्लेम हाय करूया. तर ह्याला शिजू दे 5 ते 10 मिनटं आपण ह्याला शिजवूया. ह्याच्यावरती ताट ठेवून देऊया आपण. ताट झाकून देऊन ह्याला एक पाहू शकता कसं छान असं आपलं शिजत आहे. ह्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊया. ह्याला झाकून लावून ठेवूया. सुक्या बोंबलाचा मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता आपण हे काढून पाहूया. पाहू शकता छान असा आपला सुक्या बोंबलाचा मसाला असा झालेला आहे. पाहू शकता जास्त पातळ नाही केलेला, असं या पद्धतीचाच बनवा मसाला. पाहू शकता किती छान असं झालेला आहे. हा जो सुक्या बोंबलाचा जो मसाला आहे, चपातीसोबत, भाकरीसोबत, ज्वारीच्या, बाजरीच्या, नाचणीच्या सर्व भाकरीसोबत तुम्ही खा. भातासोबतही छान लागतो. आणि नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी ह्या भाकरीसोबतही छान लागतो. तुम्ही तर ही नक्की ट्राय करा तुम्ही भाकरीसोबत खाण्यासाठी. पाहू शकता किती छान असं आपलं सुक्या बोंबलाची जो मसाला आहे छान असं बनलेला आहे. तर ह्याला आपण सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यासाठी आपण बाउलमध्ये काढूया सुक्या बोंबलाचा मसाला. छान असा मसाला झालेला आहे. पाहू शकता मस्त अशी टेस्टी अशी रेसिपी आहे. चविष्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला जर व्हिडिओ छान वाटला तर तुमच्या फ्रेंडला, तुमच्या फॅमिलीमध्ये हा माझा सुक्या बोंबलाचा जो मसाला रेसिपी आहे हे तुम्ही नक्की शेअर करा. पाहू शकता किती छान असा आपल्या सुक्या बोंबलाचा मसाला झालेला आहे. पाहू शकता किती छान असा झालेला आहे सुक्या बोंबलाचा मसाला. हा जो मसाला आहे तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, ज्वारीच्या, बाजरीच्या, तांदळाच्या सर्व भाकरीसोबत हे खाऊ शकता. छान अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी रेसिपी झालेली आहे. मस्त असा आपला सुक्या बोंबलाचा जो मसाला आहे ही रेसिपी झालेली आहे. छान अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद. बाय बाय.